नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या बेळगावातील 4 जणांसह शुक्रवारी सकाळी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा बेळगाव शहर हळहळलं आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला होता, तर एका भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यात आता पुन्हा या दुर्दैवी अपघाताने 4 बळी घेतल्यामुळे अवघ्या शहरावर शोककळा पसरली आहे. सदर अपघातात मृत्युमुखी पडलेले 4 जण गणेशपूर येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. बेळगावातून एक मिनी बस उज्जैनसह प्रयागराज येथे हे भाविक प्रवासाला निघाले, दरम्यान अपघात झाला. भारतीय सैन्याने जम्मू काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली असून भारतीय सैन्याने 7 पाकिस्तानी घुसखोरांना ठार केलं आहे. यामध्ये 2-3 पाकिस्तानी लष्करी सैनिकांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात येतोय. ही घटना 4 फेब्रुवारीच्या रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पूंछ जिल्ह्यातील कृष्णा व्हॅलीजवळ घडली. घुसखोरांचा उद्देश भारतीय चौकीला लक्ष्य करणं होता. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमवर हल्ला केलाय. बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असलेल्या हिडकल जलाशयातील पाणी हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला वळवण्याचा सरकारचा प्रस्ताव तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांनी केली आहे. मात्र येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यावर कोणतीच भूमिका का घेत नाहीत असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी विचारलाय. आमचे पाणी घेऊन जाण्याच्या या निर्णयाच्या विरोधात शहरासोबत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला पाहिजे असे देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 24वा पदवीदान समारंभ भाग 2 विद्यापीठाच्या ज्ञानसंगम आवारातील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सभागृहात उद्या शनिवार दिनांक 8 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर विद्याशंकर एस यांनी दिली. राज्यपाल थावरचंद गेहलोत हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. कन्याकुमारीतील नुरुल इस्लाम सेंटर फॉर हायर एज्युकेशनच्या कुलगुरू व शास्त्रज्ञ डॉक्टर टेसी थॉमस, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर MC सुधाकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जमखंडी तालुक्यातील चिकपडसलगी येथील कृष्णा नदीमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलाय. सदर महिलेचे वय अंदाजे 45 ते 50 असावे. उंची 5 फूट, रंग सावळा आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास त्यांनी तात्काळ सावळगी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा. शहरात गेल्या काही दिवसांपासून कलिंगडाची आवक अधिक प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहरात विविध भागात विक्रेते रस्त्यावर कलिंगडाची विक्री करताना दिसून येत आहेत. तसेच ग्राहकांकडून मागणी वाढल्यानं दररोज आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कलिंगडासह शहर बाजारपेठेत काही दिवसांपासून सांगली, घटप्रभा आणि अथनी तसेच इतर परिसरातूनही द्राक्षाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. खंजर गल्लीमध्ये छापा टाकून मटका क्रमांक लिहून घेणाऱ्या दोघांना मार्केट पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक करून त्यांच्याकडून 4,250 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. मोहम्मद शफी मोदीनसाब ताशीलदार वय 69 राहणार खंजर गल्ली, जुबेर गफार फिगरा वय 48 राहणार 3रा क्रॉस आझमनगर अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. बेळगावपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुत्रामट्टीतील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील निरुपमा नावाच्या सिंहिणीचा काल गुरुवारी दिनांक 6 रोजी दुपारी 2च्या दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे प्राणी संग्रहालयात आता केवळ कृष्णा नावाचा एकमेव सिंह शिल्लक राहिला आहे. प्राणी संग्रहालयात 3 सिंह आणले होते. त्यातील शौर्य नामक सिंहाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे निरुपमा व कृष्णा असे 2 सिंह शिल्लक होते. आता निरुपमा सिंहिणीचाही मृत्यू झालाय. श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज बेळगाव यांच्यातर्फे उद्या दिनांक 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. सकाळी चौघडा व काकड आरती, त्यानंतर कुंकुमार्चन, देवी दरबारचे उद्घाटन, भजन व सत्संग नंतर समाजातील LKG ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि ऋषिकेश हेर्लेकर यांचा संगीत संध्या कार्यक्रम होणार आहे.
स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत ग्रामीण खेडी स्वच्छ समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने गाव विकासासाठी प्रशासन लाखोंचा निधी खर्च करून देखील बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील गटारींचा प्रश्न जैसे थे अवस्थेत असल्याचे विदारक चित्र निर्माण होऊ लागले आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू लागलाय। प्रतिवर्षी प्रशासनाचा ग्रामपंचायतींना येणारा वित्त आयोगाचा निधी बहुतांश निधीची रक्कम ही गटारी बांधकामावर खर्च केली जात असल्याचे वास्तव आहे। गावोगावी गल्लीबोळातील गटारी बांधकाम करण्यावर वर्षानुवर्षे लाखोंचा निधी खर्च होत असतो। गटारीमध्ये साचलेला गाळ, नियमित पडणारा कचरा काढण्याकडे होनगा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होतोय। स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज शुक्रवारी कित्तूर आणि चन्नम्मा चौकात पुतळ्याचे दहन करून आंदोलन केले। बेळगाव तालुक्यातील देवगिरी येथील स्मशानभूमीच्या जागेवर पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या विशेष फंडातून 75 लाख रुपये खर्चून विकास केला होता। मात्र या स्मशानभूमी जागेवर मालकी हक्क सांगण्यात येत असल्याच्या निषेधार्थ तसेच संबंधित जागा स्मशानभूमीसाठीच राखीव ठेवावी या मागणीसाठी देवगिरी येथील संतप्त गावकऱ्यांनी भव्य मोर्चा काढून निवेदन सादर केले। यावेळी स्मशानभूमी जागेवर मालकी हक्क सांगणाऱ्याच्या प्रतिकृतीचे दहनही करण्यात आले। संबंधित जागेचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री यांचे विशेष प्रतिनिधी मलगोडा पाटील यांनी सांगितले। यावेळी गावकऱ्यांसह गावातील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती। बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या विशेष फंडातून यमकनमर्डी मतदारसंघातील अगसगे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन मलगोडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। अगसगे येथील गावांतर्गत रस्ते, सिमेंट रस्ता, स्मशानभूमीत सुशोभीकरण, लाईट आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी कडोली ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निपाणी शहरात गुरुवारी सकाळी 2 ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने महिलेसह युवतीचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली होती। त्या संदर्भात निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये त्यांनी वाढत्या चोरीच्या घटनेसंदर्भात सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले। यंदाच्या गळती हंगामाची सांगता होत असताना चिकोडी येथील अंकलीकूट येथे ट्रॅक्टर पलटी झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांची धावपळ उडाली। चिकोडी शहरात सकाळच्या टप्प्यात होणाऱ्या विद्यार्थी प्रवासी वर्गामध्ये अंकलीकूट येथे गर्दी असते। सकाळी 10 वाजता अंकलीकडे जाणाऱ्या उसाचा ट्रॅक्टर जात होता। येथील अंकलीकूट येथे ओव्हरलोड असलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने विद्यार्थी भयभीत झाले होते। निपाणी शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 महिलांचे सुमारे 2.5 लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत। याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की सदर महिला वीणा विजय सांगावकर वय 45 राहणार प्रगतीनगर निपाणी व वैष्णवी भोसले वय 22 राहणार भोसलेवाडा निपाणी असे सोने चोरीला गेलेल्या महिलेचे व युवतीचे नाव आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।